विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणामध्ये राहिलेत। आता निवडणुकीसाठी मतदान होणार हे निश्चित झालेलं आहे। 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधिमंडळामध्ये मतदान पार पडणार आहे। गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे। महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। पक्षीय बलाबल जर बघितलं तर महायुतीला 12 आणि महाविकास आघाडीला 7 मतांची आवश्यकता आहे। त्यामुळे कोणाचा उमेदवार हा गेम चेंजर ठरणार हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपले स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। बारा जुलै रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने सर्वाधिक 5 उमेदवार उभे केले आहेत। एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येकी 2 उमेदवार उभे केले आहेत। काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रत्येकी 1 उमेदवार उभा केला आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे। पाटील हे सध्या आमदार आहेत। ठाकरे सेनेने उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे। तर काँग्रेसने दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे। भाजपने पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि परिणय फुके यांना उमेदवारी दिली आहे। तर शिंदे सेनेकडून माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने या दोन्ही माजी खासदारांना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली आहे। विधान परिषदेच्या या निवडणुकीत उमेदवारांसाठी विधानसभेचे आमदार मतदान करणार आहेत। हे मतदान गुप्त पद्धतीने होणार असलं तरी पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांनुसार उमेदवार निवडून येणार आहे। विधानसभेमध्ये आत्ताच्या घडीला आमदारांचं संख्याबळ हे 274 आहे आणि यानुसार प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंती क्रमानुसार 23 मतांची म्हणजे 23 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे। भाजपकडे 103 आमदार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 37, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 40 आमदार आहेत। तर काँग्रेसकडे 37 आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 15 आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 10 आमदार आहेत। तसंच प्रहार जनशक्ती पक्ष, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी आणि MIM कडे प्रत्येकी 2 तर जनसुराज्य पक्ष, राष्ट्रीय समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, मनसे, CPM, स्वाभिमानी पक्ष, क्रांतिकारी क्षेत्र पार्टी या पक्षांचे प्रत्येकी 1 आमदार आहेत। तसंच 13 अपक्ष आमदार देखील आहेत। या अपक्षांना स्वतःकडे खेचण्यात कोणता पक्ष यशस्वी होतो यावर उमेदवारांचा विजय अवलंबून आहे। यासह आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणता पक्ष 23 मतांचा कोटा आपल्या उमेदवाराला देणार यावर देखील सर्व गोष्टी अवलंबून आहेत। संख्याबळानुसार भाजपचे 5ही उमेदवार सहज विजयी होऊ शकतात। तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनाही कोणती अडचण नाही। काँग्रेसची अतिरिक्त मतं मिलिंद नार्वेकरांच्या पारड्यात जाणार की जयंत पाटील यांच्या यावर या दोघांचंही भवितव्य अवलंबून राहणार आहे। शिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही आपल्या दुसऱ्या उमेदवारासाठी मतांची बेगमी करावी लागेल। सध्याच्या स्थितीमध्ये सदाभाऊ खोत, शिवाजीराव गर्जे, कृपाल तुमाने, जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यापैकी एक जण हा डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा विधिमंडळामध्ये रंगली आहे। उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना 12वा उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उतरवलेला आहे। नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता जास्त बळावली आहे। नार्वेकर ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या लोकांमध्ये सर्वात शक्तिशाली आहेत। नार्वेकर यांना विजयासाठी विधान परिषद निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या 23 मतांची आवश्यकता आहे। नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्याचं आव्हान आहे। मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेच्या फुटीनंतरचे असे नेते आहेत ज्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही प्रत्यक्ष भेटले होते। नार्वेकर हे गेल्या 2 दशकांपासून उद्धव ठाकरेंचे PA म्हणून कार्यरत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे एकूण 15 आमदार अर्थात 15 मतं आहेत। अशा स्थितीमध्ये मिलिंद नार्वेकर यांचा विजय निश्चित करण्यासाठी पक्षाला आणखी 8 मतांची गरज भासणार आहे। त्यामुळे मिलिंद नार्वेकर कोणाची मतं खेचणार यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील। एकूणच 12 उमेदवारांपैकी 1 उमेदवार गेम चेंजर ठरणार हे निश्चित आहे।
हा गेम चेंजर उमेदवार कोण असू शकतो आणि डेंजर झोनमध्ये कोणता उमेदवार आहे असं तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका।